लोकसभा निवडणुकीत राज्यातले जे काही मतदारसंघ चर्चेत होते त्यातला एक होता सांगलीचा. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर इथल्या जागेवरून ठरत नसल्यानं सांगलीची चर्चा राज्यभर झाली. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. विशाल पाटील अपक्ष म्हणून लढले, पण विशाल पाटलांनी सांगली लोकसभा काबीज केली. राज्यातला एकमेव अपक्ष म्हणून त्यांनी विजय मिळवला असला तरी आपण महाविकासचाच भाग असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे. विशाल पाटलांच्या या विशाल विजयानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. या विजयाचं नेमकं रहस्य काय? कोण आहेत विशाल पाटील? वसंत दादांशी त्यांचं नातं, त्यांचा राजकीय वारसा, या सर्वांची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सांगली जिल्ह्याचं राजकारण आजही दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाभोवती फिरत असतात. महाराष्ट्राचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली. आता सांगलीतून अपक्ष लढणाऱ्या त्यांच्या नातवाच्या रूपानं घराण्यात 6वा खासदार झालेला आहे. पाटील घराणं आणि निवडणुका याबद्दल आधी थोडक्यामध्ये माहिती बघूया. सांगली लोकसभा मतदारसंघात 2 पोट निवडणुकांसह आतापर्यंत 19 निवडणुका झाल्या. त्यापैकी 1957 ची निवडणूक शेकापनं जिंकली. 2014 आणि 2019 ची भाजपचे संजय काका पाटील यांनी जिंकली. तर इतर सर्व 16 निवडणुका काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. त्यातल्या 5 निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिंकलेल्या आहेत. 1980 मध्ये स्वतः वसंतदादा पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या आग्रहाखातर इथून निवडणूक लढवली. त्यानंतर सलग 10 निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातल्याच सदस्यांनी लढवल्या आणि विशेष म्हणजे त्या जिंकल्या देखील. विजयाला ब्रेक लागला तो आधी 2014 ला आणि नंतर 2019 ला. पण या पराभवाचा वचपा काढण्यात वसंतदादा पाटलांच्या घराण्याला आणि पर्यायानं काँग्रेसला यश मिळालं ते 2024 ला. वसंतदादा पाटलांच्या घराण्यातल्या किती सदस्यांनी आतापर्यंत निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता, नाव आणि वर्ष या क्रमानं ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. वसंतदादा पाटील सगळ्यात पहिल्यांदा 1980, त्यानंतर शालिनीताई पाटील 1983, ती पोट निवडणूक होती. पुढे प्रकाश बापू पाटील 1984, 1989, 1991, 1999 आणि 2004. त्यानंतर मदन पाटील 1996 आणि 1998. त्यानंतर प्रतीक पाटील 2005 पोट निवडणूक आणि पुढे 2019 आणि शेवटी विशाल पाटील 2024. सांगलीचे 4 वेळा खासदार राहिलेले प्रकाश बापू पाटील यांचे विशाल पाटील हे चिरंजीव आहेत. तर राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. साहजिकच लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे. वसंतदादा पाटील घराण्याचा सांगलीत दबदबा आहे. विशाल पाटील यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील हे देखील 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. विशाल पाटील यांनी खरं तर 2010 ला राजकारणामध्ये एंट्री केली असं म्हणता येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक त्यांनी त्यावेळी लढवली होती. माजी मंत्री आणि विशाल पाटील यांचे चुलत बंधू मदन पाटील यांच्या गटाचे सिकंदर जमादार यांनी या निवडणुकीत विशाल पाटलांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला. आता ही पहिली निवडणूक तर त्यांच्या हातून गेली, पण यातून त्यांनी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, बऱ्याच गोष्टी ते शिकले आणि आपलं काम न थांबता सुरूच ठेवलं. पुढे 2015 मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक त्यांनी लढवली आणि मागच्या पराभवाचं पुट्ट काढलं. 2021 मधली जिल्हा बँकेची निवडणूक तर त्यांनी एकतर्फी जिंकली.
विशाल पाटील आता खासदार झालेले आहेत, पण खासदारकीची ही काही त्यांची पहिलीच निवडणूक नव्हती. मागच्या वेळी म्हणजेच 2019ला सुद्धा ते लोकसभेच्या रिंगणात होते, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्यांनी त्यावेळची निवडणूक लढवली होती. कारण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये ही जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आलेली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत औपचारिक प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना त्यावेळी किती मतं मिळाली होती? तर 3,40,871 मतं. निवडणुकीच्या दरम्यान म्हणजेच प्रचाराच्या निमित्तानं विशाल पाटील सर्वत्रच फिरत होते. त्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती, पण अखेरपर्यंत त्यांचं निलंबन काँग्रेसनं केलेलं नव्हतं. काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे महाविकास मधले सहकारी, विशेषतः शिवसेना नाराज झाली होती त्यावेळी. पण आता विजयानंतर शिवसेनेनं देखील त्यांना आता स्वीकारलेलं आहे. विशाल पाटील महाविकासचाच एक भाग असतील असं खासदार संजय राऊत म्हणालेले आहेत. वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यातलं राजकीय वैर सांगलीकरांना चांगलंच परिचित आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील ते समोर आलं. विशाल पाटलांना जयंत पाटलांनी कोंडीत पकडलं. मागच्या वर्षभरापासून जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष वाढल्याच्या बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. पारंपरिक जागा असलेल्या काँग्रेसला ही जागा न मिळता शिवसेनेकडे वळवण्यात कोणाचा हात होता याच्या चर्चा सांगलीत रंगतात. पण या सर्वांवरती विशाल पाटलांनी अपक्ष लढून देखील मात केली. आता विशाल पाटील खासदार झालेले आहेत. ते अपक्ष लढले असले तरी ते काँग्रेसचे सदस्य आहेत, महाविकास आघाडीचाच भाग आहेत. तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील महाविकासचाच भाग आहे. त्यामुळे येत्या काळात घटक पक्षांमधल्या सर्वांशीच त्यांना जुळवून घ्यावा लागणार आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.